आज आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम याच्याबद्दलची आपण माहिती पाहतोय. तर या ठिकाणी आपल्याला ग्राफ दिसतोय आणि ह्या ग्राफचं जे काही रेकॉर्डिंग जे आहे, म्हणजे जे काही आपल्याला इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन जे आहे यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणत असतो, किंवा त्याला दुसरं नाव त्या ठिकाणी ह्याला ECG म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल, इलेक्ट्रोकार्डिओग्रामलाच ECG असं म्हटलं जातं. आपल्याला ह्या बाणाच्याद्वारे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर आता ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्रामबद्दल आपल्याला आज सगळी माहिती पाहायची आहे. तर आपल्याला ह्या लाल रंगामध्ये काही उंचवटे वगैरे अशा पद्धतीचे ते दिसत आहेत. म्हणजेच हे थोडक्याचे जे काही हार्ट वॉल जे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की हे जे जेव्हा अशा पद्धतीने हे जे व्हॅरिएशन इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन जे आहे ते इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन या ग्राफ पेपरवरती त्यामध्ये डिटेक्ट होत असतं. आता हे पाहण्यासाठी या ठिकाणी तिथे आपल्याला प्रिंटआउटच्याद्वारे सुद्धा या ठिकाणी आपण हे व्हॅरिएशन आपण पाहू शकतो, किंवा आत्ता आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे त्या स्क्रीनवरती सुद्धा अशा पद्धतीचे व्हॅरिएशन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे दोन्ही पद्धतीने एक कागदावरती सुद्धा आपल्याला हे व्हॅरिएशन मिळवता येऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे व्हॅरिएशन आपल्याला पाहता येऊ शकतो. तर आपण पाहतो की ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल. तर आता ह्यामध्ये आत्ता आपण जो बाण पाहिला आणि तो खालून वरच्या दिशेला गेला, म्हणजे ह्या ठिकाणी P नाव दिलेले. म्हणजे ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसतंय की त्या ठिकाणी 3 प्रकारच्या वेव्ह आहेत. त्या ठिकाणी पहिले जे आहे ते आहे P वेव्ह, त्याला म्हणायचं. हे त्रिकोणी आकार एक आपल्याला दिसतोय, त्याला QRS कॉम्प्लेक्स म्हणायचं. आणि तिसरे त्या ठिकाणी आपण पाहतोय ते T वेव्ह त्याला म्हणायचं. म्हणजे आपल्याला इथे लक्षात आलं असेल की ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये 3 वेव्ह आहेत. पहिल्याला P वेव्ह म्हणायचं, दुसऱ्याला QRS कॉम्प्लेक्स म्हणायचं, आणि तिसरी जी वेव्ह आहे त्याला T वेव्ह त्याला ठिकाणी आपण त्या ठिकाणी तिथं म्हणणार आहे. आता हे आपल्याला या ग्राफबद्दल आधी माहिती आपण सगळी त्याच्यामध्ये पाहतोय. तर या ठिकाणी आत्ता जसं तुम्ही आपण बाणाच्याद्वारे इथं पाहिलं की एक आलेलं असेल की ह्या बाण खालून वरती का दाखवलं, तर त्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी असं दाखवायचं की या ठिकाणी हे जे P वेव्ह जे आहे त्यामध्ये अपवर्ड डिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात आपल्याला वरच्या दिशेने अशा पद्धतीचे, त्यालाच आपण थोडक्यात अपवर्ड डिफ्लेक्शन आपण तिथं म्हटलंय. आता ते का झालं तर आपल्याला लक्षात ठेवा की त्या SN नोड या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इम्पल्स जनरेट झाला आहे, आणि ती इम्पल्स जनरेट झाल्यामुळं त्यामध्ये अपवर्ड डिफ्लेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते आपण ह्या P वेव्ह याद्वारे त्याच्या तिथं आपल्याला तिथं दर्शवल्याचं आपल्याला तिथं लक्षात येईल. आता आपण सांगू शकतो, म्हणजे थोडक्यात हे जे डिफ्लेक्शन आहे ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की हे जे अपवर्ड डिफ्लेक्शन जे आहे, म्हणजे आपल्याला एक बेस लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्या बेस लाईनच्या अपवर्ड डिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळते. आणि या ठिकाणी हे जे ॲट्रियल डिपोलरायझेशन हे दर्शवत असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे P वेव्ह म्हणलं की आपल्याला या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, ॲट्रियल डिपोलरायझेशन. आता आपण P द्वारे दाखवलं. आता दुसरं त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं की वरून खालच्या दिशेला बाण आला. आता त्याचा काय दर्शवायचं आहे यातून, तर ह्या ठिकाणी म्हणजे आपण हे जे आता त्रिकोणी आकार QRS कॉम्प्लेक्स पाहतोय आणि तिथं आपल्याला Q या ठिकाणी वरून खालच्या दिशेला थोडक्यात बाण दाखवलेला आहे. तर काय त्याच्यातून दर्शवायचं, तर ह्या ठिकाणी स्लाइटली डाऊनवर्ड डिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे इथं खालच्या दिशेला थोडं आकृती का आपण पाहत असताना किंवा काढत असताना सुद्धा हे लक्षात ठेवायचं की Q दाखवताना त्या बेसलाईनच्या बरोबर न दाखवता थोडं खालच्या दिशेला स्लाइटली डाऊनवर्ड डिफ्लेक्शन जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी तिथं दाखवायचं. आणि ते स्लाइटली डिफ्लेक्शन डाऊनवर्ड डिफ्लेक्शन दाखवल्यानंतर एक वरती अशा पद्धतीने जो वेव्ह आहे ते त्या ठिकाणी आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि ती जी वेव्ह जी आहे ती वेव्ह आपल्याला या ठिकाणी आत्ताच आपण आपण बाणाच्याद्वारे पाहिलं की R वेव्ह त्या ठिकाणी त्याच्या तिथं दिसते. आणि या ठिकाणी म्हणजे Q पासून ते R पर्यंत अशा पद्धतीच्या वरच्या दिशेला त्याच्या तिथे गेले. आणि त्यामध्ये हे जे R वेव्ह जी आहे, कारण आपण या ठिकाणी त्रिकोण जो सांगतोय तो QRS कॉम्प्लेक्स त्याला त्याच्या तिथं म्हणायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण सांगितले की एक शार्प अशा पद्धतीचे लार्ज
अपराईट वेव आपण त्या ठिकाणी तिथं पाहिलेले आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी आर वेव झाली. आता त्याच पद्धतीने आता परत एकदा आपण पाहिलं की वरच्या दिशेतून खालच्या दिशेला अशा पद्धतीचे आपल्याला एक बाण आल्याचं आपण तिथे सांगू शकतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की ह्या डाऊनवर्ड जो काय वेव आहे त्यामध्ये वेव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहिले आणि त्या यस या अक्षराने तिथं दाखवलं. म्हणजे आपल्याला आता तिथं पाहिलं की 3 बाण क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपण त्याला तिथं म्हटलेलं आहे. आणि ह्या क्यूआरएस कॉम्प्लेक्स या ठिकाणी काय रिप्रेझेंट करत असतं तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे जे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन जे आहे ते व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन ह्या क्यूआरएस कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्यामध्ये तिथं आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि या ठिकाणी आपण सांगू शकतो की जी काय त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल हे डिपोलरायझेशन व्हेंट्रिक्युलरचं डिपोलरायझेशन होत असल्याचं आपण आत्ताच या ठिकाणी तिथं पाहिलं. आता आपल्याला ह्या ठिकाणी अजून एक आपण वेव त्याच्यामध्ये पाहिले आत्ता की खालच्या दिशेतून वरच्या दिशेला म्हणजे जशी आपण पी वेव पाहिली तशाच पद्धतीनं या कॉम्प्लेक्स क्यूआरएस कॉम्प्लेक्स नंतर टी वेव आपण या ठिकाणी तिथं पाहिले. आणि या ठिकाणी एक स्मॉल आणि वाईड आणि अपवर्डली वेव आपल्याला या ठिकाणी इथं पाहिले. आणि हे मगाशी सांगितल्या पद्धतीने पी आणि टी एकसारखे जवळपास दिसतं, फक्त टी जी वेव आहे थोडं वाईड आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगता येईल अशा पद्धतीचे आहे. आणि ही जी टी वेव जी आहे ही टी वेव व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन जे आहे ते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन या ठिकाणी त्याच्यामध्ये तिथं दर्शवत असल्याचं आपण त्या ठिकाणी तिथं सांगू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला आता लक्षात आलेलं असेल की ह्या ज्या वेव्ज आहेत त्याच्या आपल्याला नक्की त्यामध्ये कशा पद्धतीने आहेत हे आपल्याला आयडिया लक्षात आलेलं असेल. म्हणजे पी वेव आपल्याला लक्षात आली, क्यूआरएस कॉम्प्लेक्स लक्षात आले आणि टी वेव. तर पी वेव या ठिकाणी आत्ताच सांगितल्या पद्धतीने की इम्पल्स जनरेट झाला आहे. क्यूआरएस कॉम्प्लेक्स या ठिकाणी तो जो वेव जे आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की एस ए नोडकडून त्या ठिकाणी ए व्ही नोडकडे, तिथून बंडल्स ऑफ हिसकडे आणि तिथून पर्किंजे फायबर या ठिकाणी ही जी वेव आहे ती स्प्रेड झाली. त्याच्यामुळे क्यूआरएस कॉम्प्लेक्स तयार झाले. आणि त्याच्यानंतर टी वेव या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की हे जे ऑरिकल आणि वेंट्रिकल आहे हे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ते त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे रिलॅक्स त्याच्यात तिथं झालं त्याच्यामुळे टी वेव आल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला हे वेव का आल्यात ह्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी त्याद्वारे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय की आत्ता एक लाल बाण आपण त्या ठिकाणी पाहिला की आत्ता ही जी वेव जी काय आलेली आहे तर त्या ठिकाणी 0.8 या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते बाण तिथं थांबलेले आहेत. तर का त्याच्यामध्ये तर आपल्याला इथं लक्षात आले असेल की हे जे काय असणार आहे ई सी जीचं जे रेकॉर्ड त्याच्या तिथं त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की मग या ठिकाणी त्याच्यासाठी जो लागणारा जो वेळ आहे तो 0.8 सेकंद एवढा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला प्रश्न आला तरी लक्षात येईल की हे जे त्यामध्ये किती वेळ लागतोय ह्या प्रोसेस होण्यासाठी एक वेव जनरेट होण्यासाठी. तर आपल्याला त्यामध्ये तिथे लक्षात येईल की त्यामध्ये आपण टोटल जर पिरियड त्याच्यामध्ये एक म्हणजे ज्याला आपण थोडक्यात एक हार्टबीट आपण ज्याला आपण म्हणतो तर त्यासाठी एक हार्टबीट त्याच्यात तिथं पूर्ण होण्यासाठी 0.8 सेकंद एवढा ह्या ठिकाणी इथं वेळ लागत असतो. आता आपल्याला ह्या ठिकाणी वेळेचं पण लक्षात आता ह्या बाणाच्याद्वारे आपल्याला लक्षात येईल की आता ही फक्त एक वेव दाखवली. आता या वरील लाल बाणाच्याद्वारे आपल्याला लक्षात आले असेल की ही जी एक हार्टबीट झालं की दुसरं तिसरं चौथं अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणजे हे थोडक्यात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन अशा पद्धतीने हे कंटिन्युअसली होत जाणार आहे. आणि हे आपण त्या बाणाच्याद्वारे त्यामध्ये ते सांगितले. म्हणजे परत एकदा पुढचं हार्टबीट त्याच्यामध्ये आणि हे कंटिन्यू प्रोसेस अशा पद्धतीने त्यामध्ये तिथं राहत असल्याचं आपण सांगू शकतो. आणि जर समजा ह्या ई सी जीचा जो उपयोग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्या ठिकाणी जर समजा त्याच्यामध्ये हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असेल तर हे जे काय वेव्ज ज्या काय आहेत त्या वेव्जला लागणारा वेळ असेल किंवा त्याचं डिफ्लेक्शन असेल ह्याच्यावरून एखादा त्याच्या तिथं हार्ट व्यवस्थितरित्या काम करते का नाही ते आपण त्यामध्ये तिथं सांगू शकतो. आत्ता जी आपण त्या ठिकाणी तिथं जी चर्चा करत होतो तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की ई सी जीलाच आता त्यामध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय की ई सी जीला दुसरं नाव इलेक्ट्रोकार्डिओग्राम त्याला म्हणतात किंवा त्यालाच आपण कार्डियॅक सायकल म्हणत असतो. आणि ही जी कार्डियॅक सायकल जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे
डिस्कवर जी केलेलं आहे इन्व्हेन्शन जी कार्डियाक सायकलचं केलं ते एन्थवेन नावाच्या सायंटिस्ट आहे. त्यांनी 1903 साली अशा पद्धतीचे हे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेन्शन की त्याच्यात केलं. आता ह्याच्यामध्ये आत्ता सांगितल्या पद्धतीने की ह्या ज्या वेव्ज आहेत, मग आत्ताच आपण चर्चा केलेली आहे, त्याच्यातील पहिली वेव्ह जी आहे त्याला पी वेव्ह म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी थोडक्यात हे जे ॲट्रिया जे आहेत त्या ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणून ती पी वेव्ह आपल्याला इथं पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी ॲट्रियल डिपोलरायझेशन होत असतं. त्याच्यानंतर दुसरं जी वेव्ह आत्ता सांगितल्या पद्धतीने क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपण म्हटलं ते त्रिकोण आपण पाहिला तो त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी हे जे व्हेंट्रिकल्स आहेत किंवा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी या व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन या ठिकाणी तिथं घडत असतं. त्याच्यानंतर तिसरी जी वेव्ह आहे त्याला टी वेव्ह म्हटलेले आणि त्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन घडत असतं आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे जे व्हेंट्रिक्युलरचं पोलरायझेशन त्यामध्ये आपल्याला घडत असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलंच. आता हे जे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ किंवा आता आत्ताच आपण सांगितलं की हे जे काय मशीन आहे ECG त्याच्यामध्ये पाहण्यासाठीचं, तर त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हटलं जातं किंवा त्याला त्याच्यामध्ये आपल्याला ECG मशीन असं त्याला त्याच्यामध्ये नाव देण्यात आलं आपण सांगू शकतो. आता हे ECG करण्यासाठी एक ते जे त्यामध्ये असणारे इलेक्ट्रोड आहेत आणि शरीर यांच्यामध्ये एक जेल वापरलं जातं, त्याला कंडक्टिंग जेल असं म्हटलं जातं. ते कंडक्टिंग जेल म्हणजे एकदम लहान असं जरी मुवमेंट झाली त्याच्यामध्ये तरी ते ओळखता यावं यासाठी कंडक्टिंग जेल जे आहे ते वापरलं जात असतं. आणि या ठिकाणी हे जे इलेक्ट्रोड जे आहेत त्यामध्ये इलेक्ट्रोड त्या व्यक्तीच्या शरीरावरती कुठं कुठं त्याचं लोकेशन त्याच्या तिथं किंवा हे इलेक्ट्रोड ठेवले जातात त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की हे जे 2 इलेक्ट्रोड जे आहेत हे यामध्ये आपल्याला सांगता येतील की हे जे चेस्ट रिजन जो आहे जे हृदयाच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीचे ते या ठिकाणी इलेक्ट्रोड जे आहे ते त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते अटॅच केल्याचं आपण सांगू शकतो. आणि कंडक्टिंग जेल यांच्यामध्ये तिथं शरीराच्या वरती त्याच्या तिथं लावले कंडक्टिंग जेल ते लावले जातात. त्याच्यानंतर पुढचे जे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की जे काय अप्पर आणि लोअर लिम जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की त्या ठिकाणी रेफरन्स कनेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील आणि त्याच्याद्वारे इथं सगळे माहिती जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर आपण आत्ताच या ठिकाणी ही जे ECG आहे त्याच्याबद्दलची आपण सर्व माहिती त्याच्या तिथं पाहिली आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं हे जे घटक जे आहे ते किंवा त्याच्यामध्ये ECG आहे आणि ते ECGचा वापर करून म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे डॉक्टर जे आहेत ते कशा पद्धतीनं त्याच्या तिथं एखादा प्रॉब्लेम हार्टमध्ये आहे किंवा नाही ते या ECGच्या द्वारे त्याच्यामध्ये तिथं ते आपल्याला सांगू शकत असतात. किती वेळ लागतो किंवा म्हणजे आपण आत्ता सांगितलं की नॉर्मल जो त्यामध्ये कार्डियाक सायकल एक पूर्ण होण्यासाठी 0.8 सेकंद एवढा वेळ लागतो. तर आत्ता जी आपण माहिती पाहिली ती परत एकदा आपण थोडक्यात एका मिनिटात त्यामध्ये आपण पाहूया. म्हणजे आपल्याला हे सगळं जे आपण आत्ता ECGबद्दल इलेक्ट्रोकार्डिओग्रामबद्दल आपण माहिती पाहिली ती आपल्याला एका मिनिटामध्ये लक्षात येईल.